जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारची प्रशासनाची अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईकर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आतापर्यंत गोरगरिबांनी इकडे कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं आहे. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलंय, इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय, म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले, तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी, परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनाले तुमचेच, ते तुमच्याकडे आलेत. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही, तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत आहेत. होऊ द्या, थोडे हाल होतील आमचे झाले तरी, तुम्ही या, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगवताय, रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय, अन्नधान्य या देशाला पुरवताय, आणि तुमचेच लेकरं फाशी यायला लागलेत, आत्महत्या करायला लागले. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, आम्ही सोबत आहेत तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू, थोडाफार त्रास सहन करू शहरात, तुम्ही या, आमची आम्ही तयार आहे तुमचं. तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे, या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला, ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण, आमचं घराणं नाही करणार, कारण आमच्या भावना ते समजून घेईल, ते आमच्या वेदना समजून घेतील, ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील, आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील, ही अपेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाही. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार, असं होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील. चलो, धन्यवाद. मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले आहेत, ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांचे निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही, अशा पद्धतीचे ते निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता, वगैरे त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, तुमचं काय? नाही, मी नाही बघितले समजा ते, वाचले पण नाही, मी वाचतो पण आणि रितसर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात जाचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही, आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी 60 सालातल्या त्याच्यामध्ये अटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का, की छप्पर आहे, तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, बैलगाडी आहे का, शेळ्या आहेत का, कोंबडे आहेत का, खुराडे आहेत का, असे 60 सालातले अशा स्वरूपाचे ते आहेत. तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागल्या. असं असेल तर बदलायला पाहिजे, नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती, तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार आहे. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार, म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही, असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो, परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो, मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठा कुणबी एक, याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका, यासाठी मी म्हणत असतो ते लफडं नको तिकडचं. हा बघ, असं आम्हाला परत झुंजायला लावते, त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल, हे असल्या आयोगाचे परत निकष देतील, पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील, पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ, मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना, हा बघ, हे मग हे येते. याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या, ते लफडच नको आमच्या गळ्यात. आम्हाला माहिती आहे हे होणारच, हे असलं करणारच. त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही, आम्ही हमेशा सांगतो, पण ते एनटी व्हिजिंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत, नसतं आमच्याच्यावर तर आम्ही ठामच आहेत. याच्यापासून तर 1000% ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही. आमची शेवटपर्यंत तीच मागणी, आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही. तुम्ही बघा आता 20 जानेवारीच्या वारीच्या नंतर मिळतंय का नाही. पाटील, याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत, ते व्यवस्थित तुम्ही सांगा की नोंदी सापडतायत त्याचमुळे तुम्ही कुणबीत जातात, हा वेगळा भाग आहे का,
मागास आयोग काम करते, त्यांचा अहवाल तो तुम्हाला लागू होईल का त्याची गरज नाही? मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा आहेत ते सांगा. मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढाव्या लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार आहे. जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे. तुमच्या पत्रकार